निवडणुकीपूर्वी गाजावाजा करत एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना राज्यातल्या एकही महापालिकेत सत्तेला गवसणी घालता आली नाही। 5 टर्मची मुंबईतली सत्ता सुद्धा ठाकरेंना गमवावी लागली। पण आता पुढे काय, या प्रश्नावरती आता खल सुरू असताना कल्याण डोंबिवलीत मनसेने शिवसेना ठाकरे गटाचा हात सोडला आणि सत्तेच्या जवळ असलेल्या शिवसेनेला टाळी दिली। यावरनं उलटसुलट राजकीय प्रतिक्रिया, दावे प्रतिदावे, नाराजी नाट्य सगळं काही पाहायला मिळालं, अजूनही सुरू आहे। पण शिवडे विधानसभेतल्या एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने, जो पूर्वाश्रमीचा मनसेचा पदाधिकारी होता, संतोष नलावडे असं त्याचं नाव, त्यांनी एक पोस्ट करत एका वेगळ्या विषयाला वाचा फोडली आहे। एकत्र आल्याने ठाकरे बंधूंमध्ये मनसेचं मोठं नुकसान झालं, किंबहुना युती करत उद्धव ठाकरेंनी मनसेचा केसाने गळा कापला, अशी तीव्र शब्दात प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। ही प्रतिक्रिया कुठून आली, खरंच अशी परिस्थिती आहे का, तर विचार करायला नक्की व्हावे। कारण आपला मागच्या वेळचा परफॉर्मन्स मुंबईत राखण्यात मनसेला अपयश आलंय। दुसरीकडे मनसेचे 7 नगरसेवक पळवणाऱ्या पक्षासोबत इगो बाजूला ठेवून मनसेने ही युती केली होती, पण त्यांच्या पदरी काय पडलं? कमी जागा, मनाजोगता न मिळालेला प्रतिसाद, हुकमी जागांवरचा पराभव। या उलट उद्धव ठाकरेंचा परफॉर्मन्स मात्र अपेक्षेपेक्षा जास्त चांगला राहिला। असं चित्र दिसल्यानंतर याचं विश्लेषण कसं करायचं? मनसेचं या युतीत नुकसान झालंय असं म्हणायला वाव आहे का? त्याची कारणं काय? स्वतंत्र लढणं मनसेला जास्त फायद्याचं होतं का? सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यात त्यांचा फायदा होता का? या युतीतून राज ठाकरेंना आणि पर्यायाने मनसेला काय मिळालं? आणि अपयश मिळणं ही राज ठाकरेंची फसवणूक वाटत असेल तर सोबत लढल्यानंतर सत्तेसाठी साथ सोडणे या मनसेच्या भूमिकेला फसवणूक का म्हणू नये? याच सगळ्या विषयांवर आज आपण उहापोह करणार आहोत। आणि याच मुद्द्यांवरती विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आपल्यासोबत आहेत आणि पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत। मी नानिवडेकर मॅम पासून सुरुवात करते। मृणाल मॅम, मनसेचा पूर्वाश्रमीचा पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये आहे, पण तो असं काही भाष्य करतो, मला आठवतंय निवडणूक झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी देवेंद्र फडणवीसांनी जी प्रतिक्रिया दिलेली होती, या निवडणुकीतल्या परफॉर्मन्सबद्दल त्यांनी मनसेसाठी या इलेक्शनमधला मनसे हा बिगेस्ट लूजर आहे असं म्हटलं होतं आणि ठाकरेंसोबत आल्यामुळे मनसेचं नुकसान झालंय असं फडणवीसांचं वक्तव्य होतं आणि तसाच आशय आजच्या या पोस्टमध्ये दिसतोय। कसं विश्लेषण कराल या सगळ्याचं? एकतर जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले मराठीच्या मुद्द्यासाठी, तेव्हाही कोण कोणाचा फायदा करून घेत आहे यावर चर्चा झाली होती। हो, निकालांमध्ये काय झालं की उद्धव ठाकरेंजवळ संघटना असल्यामुळे राज ठाकरेंची त्यांना जी मतं मिळाली त्या जोरावर ते पराभूत जरी झाले असले तरी काही जागा भाजपच्या वातावरणाला छेद देत जिंकू शकले। मनसेला असं काहीही मिळालेलं नाहीये, त्यामुळे मनसैनिक कमालीचे नाराज आहेत। ही नाराजगी निवडणुकीच्या मतदानाच्या आधीपासूनच व्यक्त होत होती, आता त्याचा कुठेतरी स्फोट झाल्यासारखं झालाय। दुसरा मुद्दा काय झालेला आहे की जसं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सगळेच म्हणतात की आम्हाला सत्ता पक्षात यायचंय, प्रत्येकाला निधी हवाय वॉर्डसाठी, आणि मनसे सारखा पक्ष ज्याला गेल्या काही वर्षांमध्ये कोणतंही सत्तापद मिळालेलं नाही, जो विरोधी पक्ष म्हणून देखील नेमका कुठे धरावा याबद्दल मनात कन्फ्युजन आहे राजकीय निरीक्षकांच्या, त्या पक्षात आता राज ठाकरेंना यात खूप मोठं नुकसान झाल्याची तक्रार त्यांचे कार्यकर्ते करतायत। खरं तर या तक्रारीची दखल घेत किंवा कार्यकर्त्यांशी संवाद साधत राज ठाकरेंनी मतदानाला आणि निकालाला 8 दिवस झाले आहेत एक बैठक बोलवायची खरं तर गरज होती, नियमानुसार नाही पण जे काय संकेत आहेत अशी बैठकच का बोलावली गेली नाही इथपासून सुरुवात होती आहे। आणि आपण आपल्या मोठ्या भावाबरोबर जाऊन नुकसान केलंय हे राज ठाकरे यांनी समजून घ्यावं असं आता कार्यकर्तेच म्हणायला लागले आहेत। त्यातनं एक एक प्रकारे हे बाहेर येत आहे आणि कल्याण डोंबिवलीत सरळ सरळ नगरसेवक बाजू ओलांडून दुसरीकडे गेले असल्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला। बर, आशुतोष पाटील सर, कसं विश्लेषण करायचं या घडामोडींचं सगळं? आणि फडणवीस पण त्यावेळेला म्हणालेले होते की मनसे या इलेक्शन मधला बिगेस्ट लूजर ठरेल, ह्याचं भाकीत मी आधीच केलेलं होतं। खरंच अशी परिस्थिती आहे? ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत आल्यामुळे राज ठाकरेंचं नुकसान झालं? नम्रता, नेत्यांचं मनोमिलन झालं, 2 भावांचं मनोमिलन झालं, पण कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं का हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो। पहिली गोष्ट,
अशा प्रकारची जेव्हा युती आहे, अनेक वर्ष जवळजवळ 20 वर्ष हे दोन भाऊ वेगळे असताना हो. काही काळ आधी, फक्त 6 महिने आधी हे दोघे एकत्र आले. जेव्हा जागांची विभागणी झाली, उमेदवार निवड झाल्या, तेव्हा देखील फार कमी काळ राहिला. त्यामुळे निश्चितच कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं नाही आणि यशाचे सगळे धनी असतात, अपयशाचं कोणी नसतं. या उक्तीनुसार अशा प्रकारचे कॉमेंट्स येऊ शकतात. पण ही कॉमेंट ही एका व्यक्तीची आहे की पक्षाची आहे हेही बघायला आपल्याला हवं. हो. पक्षाच्या लेवलला किंवा नेत्यांच्या लेवलला राज ठाकरेंना असं वाटतं का की माझा केसाने गळा कापला गेला की माझं नुकसान झालं? तर असं अजून तरी अजिबात दिसत नाही. आणखीन एक आपण बघायला हवंय की जो मनसे समजा उद्धव ठाकरे यांच्या सोबत नसता गेला तर मनसेला किती जागा मिळाल्या असत्या? जर ज्या भाजपबरोबर त्यांची मैत्री आधी होती, त्या महायुतीबरोबर मैत्री होती, त्यांच्याबरोबर जर गेले असते तर त्यांना किती सीट्स मिळाल्या असत्या? त्यापेक्षा निश्चितच सीट्स मनसेला उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाऊन मिळाल्या, हे तर सत्य आहे. पक्ष शेवटी वाढावा लागतो. पहिल्या फेरीमध्ये यश मिळत असं नाही. अनेक वर्षांची मेहनत असते आणि निवडणुका जिंकण्याचं एक गणित असतं. निवडणुका जिंकण्यासाठी बूथ लेवलला कार्यकर्ते लागतात. जेव्हा दोन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष अचानक एकत्र येतात तेव्हा त्यांचे बूथ लेवलला कार्यकर्ते पोहोचले का? घराघरांमध्ये जाऊन मतदारांनी त्यांनी आणलं का? हा देखील त्यांनी प्रश्न विचारावा. केसांनी गळा कोणी कापला आणि ह्या सगळ्या ह्याच्यापेक्षा आता खरी गरज आहे मॅच्युरिटीची आणि ह्या दोघांची झालेली जी मैत्री आहे, युती आहे, गठबंधन आहे, हे याच्या पुढच्या काळात आणखी यश मिळवू शकेल. पण जर आत्ताच जर यांनी अशा प्रकारची जर विधानं कोणी जर नेत्यांनी केली तर खरं म्हणजे पक्ष नेतृत्वाने त्याला समज घेण्याची गरज आहे. बर. आणि केसांनी गळा कापला काही तांत्रिक अडचणीमुळे सरांचा पूर्ण आवाज पोचत नाही, पण त्यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला की पक्षाला आता मॅच्युरिटीची गरज आहे. देसाई सर, तुम्ही कसं बघता या सगळ्या घडामोडींकडे? मला असं वाटतं की त्यांची जी युतीची घोषणा झाली, म्हणजे एकतर वरळी डोममध्ये सभा झाल्यानंतर त्यांनी पटकन सगळ्या घोषणा केल्या नाहीत, म्हणजे ते भेटत राहिले एकमेकाला. अधिकृत घोषणा खूप उशिरा केली. त्यामध्ये एक अशी भीती होती की जर अगोदर घोषणा केली तर आपल्यामधनं काही लोक बाहेर जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांनी ती घोषणा उशिरा केली. पण प्रश्न असा आहे की संतोष नलावडे जे आहेत, जे बाळा नांदगावकरांचे अत्यंत जवळचे होते, किंवा आणखीन आजही कदाचित मनसेमध्ये असणारे काही लोक जी पक्षाशी त्यांच्या एकनिष्ठ आहेत का भाजपचं काम करतायत असा प्रश्न देखील आहे. अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे. परंतु आपण आकडेवारी प्रथम बघूया की विधानसभेला मनसेला 7.13% मतं मिळाली मुंबईत आणि पालिकेमध्ये 2.91% मिळाली, एक कमी झाली. आणि उबाठाला 23.22% मतं होती आणि उबाठाची मतं जी आहेत ती 27% गेली. म्हणजे उघड असं आहे की मनसेचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला आणि ॲपरंटली बाह्यता असं दिसतंय की उबाठाची मतं तिकडे ट्रान्सफर झाली नाही. पण आपण याचा विचार केला पाहिजे की एकच एक वस्तुस्थिती नाही आहे. काही ठिकाणी असंही झालेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं नाही अशा तक्रारी आहेत, ते नाकारण्याचं कारण नाही. उदाहरणार्थ वडाळामध्ये अमेय घोले यांच्या मतदारसंघामध्ये जे मनसेच्या उमेदवार त्यांचं काम सुरुवातीला 4-5 दिवस उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी केलं नाही. किंवा मी ज्या शिवडी मतदारसंघामध्येच आहे त्या ठिकाणी एक मनसेचे एक अपक्ष उमेदवार उभे राहिले आणि त्यांना 1000 मतं मिळाली. आता इथे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथे त्यांचे जे मनसेचे अगोदर कॉन्टॅक्ट्स होते त्यांनी त्यांना मतं दिली 1000, त्यांना कोणाची मतं मिळाली? त्यांना त्यांचीच मतं मिळाली असणार जास्त. त्या अशा गोष्टी आहेत की पर्सनल रिलेशनशिप कशी आहे हाही महत्त्वाचा भाग आहे. पण उबाठाची मतं जर तिकडे ट्रान्सफर झाली नसतील तर याचं कारण काय असेल? एक लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे हे आज या महायुतीशी लढणारे प्रमुख नेते ते आहेत. शरद पवार किंवा काँग्रेस असा चेहरा नाही, उद्धव ठाकरे हा चेहरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बद्दल जास्तीत जास्त स्टेटमेंट्स येतात आणि अजूनही राज ठाकरे यांच्याबद्दल उदय सामंत असतील किंवा त्यांचे बाकी शिंदे सेनेचे काही नेते असतील,
देवेंद्र फडणवीस असतील ते त्यांच्याबद्दल फार आत्मीयता व्यक्त करतात राज ठाकरेंबद्दल. म्हणजे त्यांना असं वाटतं की राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंपासून तोडलं पाहिजे आपण. त्यासाठी ते एक नॅरेटिव्ह बिल्ड करतायत की राज ठाकरेंचं नुकसान झालं आणि उद्धव ठाकरेंचा फायदा झाला. आकडेवारी तसं दिसतंय, पण का झालं असं असण्याचं कारण आहे की उद्धव ठाकरे मुख्य चेहरा आहेत, त्याचबरोबर त्यांची संघटना अधिक मजबूत आहे आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचे जे काही स्टँड्स आहेत गेल्या काही वर्षातले ते जास्त इकडून तिकडे आता लोकसभा विधानसभा आणि आत्ता यात बदलते दिसले. त्यामुळे ते स्टेबल जेव्हा होईल त्यांचा स्टँड, ही भूमिका आता मी उद्धव ठाकरेंबरोबर आहे, पुढच्या इलेक्शनमध्ये कदाचित मग ती मतं अधिक ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण मनसेचा उपयोग उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभेचा झाला, त्यांच्या करिश्म्याचा झाला, हे नाकारण्याचं कारण आहे. पण ज्या शिवडीमध्ये जी टीका झाली त्या शिवडीमध्ये सुप्रिया दळवी मनसेच्या निवडून आल्या, त्यांना कोणी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तिथे मदत केली ना. त्यामुळे काही ठिकाणी मदत केली, काही ठिकाणी नाही. एक तुम्हाला गंमत सांगतो. एक उबाठाच्या एक नेत्या त्यांचा पराभव झाला, त्यांनी मला असं सांगितलं की मी जिथे जिथे जात होते तिथे लोक मला काय विचारायचे की आता जर उबाठा आणि मनसेची सत्ता आली तर मग तुम्ही आम्हाला मारणार का. हे परप्रांतीय लोक होते, म्हणजे ज्या भागामध्ये परप्रांतीयांची संख्या जास्त आहे पश्चिमेकडे, तुम्ही आम्हाला माराल का. तर त्या म्हणाल की इथे आमचं नुकसान झालं. अशी एक असं आमचं नुकसानही झालं, म्हणजे हे उभाठायचं नुकसान काही प्रमाणात झालं. पण तुम्हाला सांगतो की कल्याण डोंबिवलीमध्ये हा पॅटर्न कुठेतरी रिपीट होते. मला वाटतं मृणाल मॅम आपण त्याच्यावरती बोललं पाहिजे की काँग्रेस आणि शिवसेना ज्या वेळेला एकत्र होते त्यावेळेला काँग्रेसच्या गोटातनं हीच तक्रार होती की आमचा फायदा उद्धव ठाकरेंना होतोय पण उद्धव ठाकरेंचा फायदा आम्हाला होत नाही. आता मनसेच्या बाबतीत सेम पॅटर्न रिपीट झालेला आहे. असं का होतंय? याचा अर्थ सरळ सरळ असा काढता येईल की उद्धव ठाकरे यांनी त्यांना मानणारा एक मतदार वर्ग तयार केलेला आहे आणि तो मतदार वर्ग ते कोणाला मतदान करावं हे सांगू शकत नाही आहेत. ते फक्त त्यांच्या पक्षासाठी आपल्याला मतदान करायचं आहे एवढंच आपल्या मतदारांना सांगू शकतात. उद्धव ठाकरे म्हणतात म्हणून राज ठाकरे अगदी जे त्यांचे भाऊ आहेत आणि अडचणीला धावून आलेले आहेत त्यांच्याही उमेदवारांना ते मत ट्रान्सफर करण्यात अयशस्वी ठरतायत का, असा एक प्रश्न या निमित्ताने चर्चेला आलेला आहे. दुसरं असं आहे की आजची ही जी खळबळ आहे किंवा मनातली मळमळ आहे त्या कार्यकर्त्यांच्या विशिष्ट, त्याला बॅकग्राऊंड आहे कल्याण डोंबिवलीचं. कल्याण डोंबिवलीमध्ये विरोधात लढून मनसेचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते सरळ जाऊन बसले आहेत शिंदे गटांकडे. याबद्दल संजय राऊत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे आणि आज आपण जे काय दाखवतोय आपले सोर्सेस आपल्याला जे सांगतायत त्यानुसार उद्धव ठाकरे यांनाही हे आवडलेलं नाहीये. मग आता हे जर परस्परांना आवडत नाहीये हे जाहीरपणे बोललं जात असेल तर मनसेचे जे मतदार आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांची खंत बाहेर येणं हे तसं म्हटलं तर अगदी नैसर्गिक आहे. फक्त या सगळ्या मागची कारणं काय आहेत तर जसं हेमंत देसाई सर म्हणाले या पक्षांनी वारंवार भूमिका बदलल्या, ते नक्की कोणाच्या बाजूला आहेत हे देखील कळेना असं काही वेळेला होऊ शकलं असतं, अशी वेळ आणली. आणि त्यामुळे अदानींसारखा अत्यंत प्रभावी मुद्दा निवडणुकीत उभा करणारे राज ठाकरे फारसे यशस्वी होऊ शकले नाही. त्यांना प्रत्यक्ष मतं मिळाली नाहीत. संघटना बांधणं प्रत्येक पक्षांनी आवश्यक असतं, ती नाही बांधली की मग जे नगरसेवक निवडून येतात त्यांना देखील असं वाटतं की आता आपण सत्तेच्या दिशेने पावलं टाकली पाहिजे. खरं तर मनसेचं अशा प्रकारे निघून जाणं हे शिवसेना उबाठाला अत्यंत टोचतंय आणि शिवसेना उबाठाला जी काय बोच लागलेली आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत केलेली नाही असं मनसे आता सांगू लागली आहे. आशुतोष पाटील, याच्यामध्ये एक आणखीन काही जी याची वेगवेगळी विश्लेषणं समोर आलेली आहेत त्यामध्ये असं म्हटलं जातं की अगदी मुळातच घाव घातला जातोय की जिथे जागा वाटप झालं तिथेच राज ठाकरे अर्धी लढाई हरलेले होते. कारण एक म्हणजे त्यांना 1/3 पेक्षाही कमी जागा मिळाल्या, राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपेक्षा कमी जागा लढले. जिथे राज ठाकरेंची ताकद होती अशा मराठी बहुल भागामध्ये त्यांना जागा सॅक्रिफाईस करायला लागल्या. तर या सगळ्या मुद्द्यांकडे कसं बघायचं? असं आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एक प्रदीर्घ इतिहास आहे, परंपरा आहे.
नेतृत्व आहे, कार्यकर्त्यांची फळी आहे. तेवढा मनसेकडे, राज ठाकरेकडे यांच्याकडे फळी होती का? त्यामुळे वाटप करताना या सगळ्या मुद्द्यांचा विचार करण्यात आला. अर्थात या निवडणुका ज्या असतात हायपर लोकल इश्यू ज्याला आपण म्हणतो, अगदी स्थानिक पातळीवर, म्हणजे व्यक्ती पाहून देखील वोट्स दिले जातात, कधी कधी पक्ष न पाहता, अशी देखील उदाहरणं असतात. त्यामुळे शेवटी उमेदवार बघून, उमेदवाराचं वजन, त्याचं त्या परिसरातली त्याची विनिंग प्रोबॅबिलिटी बघून, विनिंग पोटेन्शियल बघून हे सीट सेट वाटल्या जातात. मग त्यावेळेस आणि जेव्हा दोन भाऊ इतक्या वर्षांनी एकत्र आलेत, त्यामुळे कमी जास्ती होणार होतं. आणि नम्रता आपल्याला सगळ्यांना माहितीये, गेले 3-4 वर्ष प्रशासक आहे, एक जवळजवळ कमीत कमी एक बॅचेस मुळे ज्यांची इच्छुकांची होती निवडणूक लढण्याची, ती बॅच घरात बसून आहे. गेले 7 वर्ष निवडणुका नाहीयेत. त्यामुळे एक ऍस्पिरिंग जे कॅन्डिडेट्स होते त्यांना वाटत होतं आपण लढवावं, अशी एक फळीच्या फळी गेले 3-4 वर्ष घरी बसून आहे. त्यामुळे यावेळेस बंडाळी आणि यावेळेस इच्छुक पण जास्ती होते. आणि त्यामुळे हा प्रकार अपेक्षित होता की ज्यांना तिकीट मिळणार नाही ते काम करणार नव्हतेच. मुळी ज्या ठिकाणी अशाही जागा होत्या जिथे शिवसेना, उभाटा आणि मनसे दोघांचेही कॅन्डिडेट चांगले होते, प्रत्येक जण गुडघ्याला वाशिंग बांधून बसले होते. पण अचानक जेव्हा दोन भावांची, मी आधी जसं म्हटलं, फक्त 6-7 महिन्यापूर्वी युती झाली, ही जर युती आधी झाली असती तर हे चित्र वेगळं असतं, मनोमिलन व्हायला वेळ मिळाला असता, कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं असतं आणि हे जे नाराजी आहे आणि अशा प्रकारचे वादविवाद हे कमी झाले असते. कुठल्याही दोन आतापर्यंत यशस्वी पक्षांच्या युत्या आहेत, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील वेळ दिलेला आहे. कार्यकर्त्यांना वेळ न मिळाल्यामुळे एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्यासाठी काम केलं नाही, असा अनुभव इव्हन शिवसेना, भाजपमध्ये देखील अनेकदा येतो. आणि मगाच एक जो मुद्दा म्हटला की राज ठाकरेंची जी एक इमेज आहे, उत्तर भारतीयांच्या विरोधात त्यांनी केलेलं आंदोलन असतील, मराठी माणसाच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलन केलं, पण त्यामुळे इतर तो समाज दुखावला गेला. त्या समाजाला ही धास्ती होती की मनसे आलं तर आपलं काय होईल. देसाई सर. नाही, आता एक यशवंत किल्लेदारांचं उदाहरण घेतलं दादरमधलं, त्या ठिकाणी शिवसेना भवन आहे, तिथे उभाठाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणलं ना, त्यामुळे कुठेच निवडून आणलं नाही असं म्हणता येणार नाही. अर्थात 20 वर्षाची जी काही एकूण दोन पक्षामधलं जो काही वितृष्ट होतं, मतभेद होते, ते कार्यकर्त्यांच्या मनोभूमिकेपर्यंत झिरपले जाणार आणि ते ते त्याच्यामध्ये ती मन जी कलुषित झालीत ते सगळं दूर होईपर्यंत, नष्ट होईपर्यंत त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे इतक्यात काही तसं होईल असं नाही. आता तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे बिहारचं उदाहरण घ्या तुम्ही, बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये प्रचंड वितृष्ट होतं, पण त्यांनी ते परिस्थिती सावरली, वारंवार सावरली, कधी तिकडे गेले कधी इकडे आले. पण आज परिस्थिती बघा ना, स्टॅबिलिटी तिथे त्यांनी आणलेली एक प्रकारची. हे दोघं परत एकत्र येतील की नाही, लालूंकडे गेल्यानंतर असं वाटत होतं, पण व्यवस्थित आहे त्यांचं, तसं काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आणि हे तर एकाच घराण्यातले आहेत, दोघांच्या पक्षांची विचारसरणी साधारणतः साम्य आहे दोन्ही ह्याच्यामध्ये. काही बाबतीत फक्त केंद्र सरकारच्या विरोधातल्या भूमिकांबद्दल प्रश्न होता, पण बाकी दोघंही हिंदुत्ववादी आहेत. दोघं जण तसं पूर्णपणे ज्याला म्हणतात की प्रबोधनकारी विचारांची परंपरा मानणारे आहेत, बाळासाहेबांच्या विचारांची परंपरा मानणारे, मराठी माणसांसाठी झुंजणारे आहेत. कधी मराठी माणसांचा प्रश्न त्यांनी अजेंड्यावर घेतला, कधी हिंदुत्वाचा घेतला, हे आलटून पालटून झालं, पण दोन्ही साधारणतः मनोभूमिका एक आहे. आणि मला असं वाटतं की युती किंवा आघाडी असेल तेव्हा लॉंग टर्म विचार केला पाहिजे. आत्ता फटका बसला तरी जर व्यवस्थित जर त्यांचं समीकरण जुळलं तर ते पुढे त्यांना चांगला फायदा होईल. आता शिवसेना आणि एकसंध होती, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये वेगवेगळे लढले ते. त्या 2014 ते 19 किती कटू 2014 ते 19 किती कटुता होती त्यांच्यामध्ये, ते परत एकत्र आले ना ते त्याच्यामधनं. पण उद्धव ठाकरेंचं असं मत होतं की काही ठिकाणी आमच्या उमेदवारांना भाजपने पाडलं, भाजपचं तसंच म्हणणं होतं. त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं ना त्यानंतर. त्यामुळे अंतर जसं निर्माण होतं, इतक्या वर्षांची युती त्यांची तुटली, तसंच इतके वर्ष दूर होते ते परत एकत्र येऊ शकतात आणि काही काळानंतर रिझल्ट येऊ शकतात. मुद्दा असा आहे की हा जो कल्याण डोंबिवलीचा प्रश्न आहे की विकास निधीचा प्रश्न, यात मेन प्रश्न असा आहे की विकास निधी विरोधकांना द्यायचाच नाही. 99% निधी आपल्या फक्त सत्ताधाऱ्यांनी घ्यायचा, याच्यातला हा सगळा प्रश्न उद्भवलेला आहे. आणि शिवाय संधी साधूपणा सगळ्याच पक्षामध्ये, उभाठा असो, मनसे असो, शिंदे सेना असो, भाजप, सगळ्यामध्ये संधी साधूपणा वाढलेला आहे. आयडिओलॉजी खतम झालेली आहे. आता भाजपने एमआयएमशी अचलपूरला मुद्दा लक्षात आला, ते मुद्दा लक्षात आयडिओलॉजी, आणि त्याला शिंदे
त्याला शिंदे सेना नावं ठेवते, ज्या शिंदे सेनेने बीडमध्ये तेच केलं. त्यामुळे अगदी. कोण कोणाला मृणाल मॅम. बोलायचा असा प्रश्न आहे. मृणाल मॅम, एक प्रकारे हे कुठेतरी मनसेला हिंट करण्याचा हा प्रयत्न आहे का, की आता बंधुप्रेम वगैरे बास झालं, आता या आमच्या सोबत, तुम्ही सत्तेसोबत आलं पाहिजे वगैरे, असं कुठे हिंट करायचा प्रयत्न आहे का हा? थोडंफार मनसेला यातनं डिवचणं हा प्रकारही आहे. दुसरं खूप प्रामाणिकपणे लक्षात घेतलं पाहिजे की कोणतीही युती किंवा आघाडी होते तेव्हा त्याला काहीतरी कारण असतं. बरोबर. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांबरोबर राहिले, ते हिंदुत्वाच्या धाग्याने राहिले. हो. तो धागा जेव्हा नक्की कोणाचा असा वाद सुरू झाला किंवा आपल्याला फारसं काही मिळत नाहीये हे लक्षात आल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. हो. काँग्रेस आणि शिवसेना आतापर्यंत एकत्र का राहिले, तर त्यांना सत्ता हवी होती. ठाकरे बंधू ज्या रीतीने एकमेकांशी वाद घालून बाहेर गेले होते, त्यामुळे त्यांचं एकत्र येणं असं जादूची कांडी फिरल्यासारखं खरं तर शक्यच नव्हतं. वारंवार जो मुद्दा पुढे आला की मराठी माणसासाठी एकत्र आले आहात, तर वेगळे कशासाठी झाला होतात, कोणासाठी झाला होतात. त्यामुळे स्वतःला मोठं करण्यासाठी बाहेर पडलेले किंवा वेगळे झालेले हे भाऊ प्रत्यक्षात एकत्र आले आहेत का कार्यकर्त्यांच्या पातळीवर, हा मुद्दा होताच. तो मनसेला कोणताही फारसा लाभ मिळाला नाही. उलट मतच कमी झाली असल्यामुळे त्या कार्यकर्त्यांमधली खतखत वाढलेली आहे. आता खरं तर कसं झालेलं आहे की मनसेचे नगरसेवक ज्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये निघून गेले शिंदेकडे, आणि आत्ताही असं बोललं जात आहे की काहीही घडू शकतंय. त्यामुळे मनसे जिथे कुठे वाट मिळेल, जिथे कुठे निधी मिळेल, जिथे कुठे न दिसणारं काहीतरी मिळेल, तिथे निघून जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. उद्धव ठाकरे यांनी भावाला बरोबर आणलंय. ते भारतीय जनता पक्षाला आव्हान देणारे नेते ठरू शकतात असं मुंबईत त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. जागा कमी झाल्या असल्या, ठाकरे पराभूत झाले असले तरी अशा वेळेला जवळ आलेल्या भावाला आणि त्याच्या कार्यकर्त्यांना स्वतःकडे ठेवणं हे उद्धव ठाकरेंना बेरजेचं राजकारण म्हणून आवश्यक आहे. ते जर होत नसेल तर मनसेच्या मनातली खंत काय आहे याचा जरा संवाद साधला पाहिजे ना. भाऊ भाऊ कोणाच्या तरी खाजगी नातेवाईकाच्या लग्नात जातात, ते पण मीडियाला दाखवतात. मग आता या गोष्टीचं चिंतन करायला दोघं काय एकत्र येत नाहीत असा त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडू शकतो. अशा वेळेला उद्धव ठाकरे यांनी जर हात दिला नाही आणि राज ठाकरे जर बैठक पण घ्यायला तयार नसतील तर हे कार्यकर्ते पळून जातील. सध्या कोणीही सत्तेच्या दूर किंवा लाभाच्या दूर राहू शकण्याची शक्यता खूप कमी झाली आहे. जो मराठीचा मुद्दा या सगळ्यावर मात करणारा होता, तो जरी हातात ठेवायचा झाला तरी काहीतरी कारण लागेल लढायला सैन्याला, सेनापतींनी ऍक्टिव्ह राहावं लागेल. तसं होत नसेल तर मनसेचे कुठेही लोक जाऊ शकतील. त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सक्रिय होण्याची गरज आहे. निकाल सरळ दाखवत आहेत की मनसेला कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. अशा वेळेला कोण कोणाचं हँड होल्डिंग करताय हे खूप महत्वाचं आहे. आणि भावाभावांनी आता याच्यात पुढाकार जर पुन्हा घेतला नाही तर मनसे एकसंघ राहण्याची शक्यता अगदी दुरापास्त होईल. माझी वेळ संपत आले. देसाई सर, अगदी थोडक्यात. मी फक्त एकच गोष्ट सांगतो की राज ठाकरे, मला असं कळलं की 4 दिवस खरोखरीच आजारी होते, तरी देखील जी अशी अपेक्षा व्यक्त झाली की त्यांनी मीटिंग घेतली पाहिजे सगळ्यांची, दोन्ही पक्षांनी जॉईंट मीटिंग घ्या, सेपरेट मीटिंग घ्या, त्याचं मंथन करा, काय चुका झाल्या ते बघितले पाहिजेत आणि दोघांनी बाहेर पडलं पाहिजे, ही अपेक्षा चुकीची नाही. आशुतोष पाटील सर. असं आहे की या काळामध्ये आपण बघितलं की कुठल्याही 2 पक्षांची 3 पक्षांची मूल्यांपेक्षा प्रॅक्टिकल राहिलेत. शेवटी सत्तेच्या जवळ जाणं आवश्यक असतं आणि महापालिका हे निवडणुका राजकारणच्या पुढे जाऊन एक अर्थकारण आहे. स्टँडिंग कमिटीमध्ये तुमचे किती मेंबर, त्यानुसार वाटा मिळतो, हे उघड सत्य आहे, हे लपून राहिलेलं नाहीये. आणि जेव्हा अर्थकारण यशस्वी होतं तेव्हाच राजकारण तुमचं होतं यशस्वी. हा मूलमंत्र हा सगळ्यांना समजलाय. वेगवेगळ्या पक्षांनी अ ठिकाणी जर वेगळी युती असेल तर ब ठिकाणी वेगळ्या ठिकाणी वेगळ्या युती करून त्यांनी आता सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे आताच्या पुढच्या काळात मूल्य तत्व दिसण्यापेक्षा अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल युती दिसत राहणार
आणि जनतेने हे ओळखून मतदान करायला हवं. बर, शेवटची कमेंट मृणाल मॅम, मनसेचं डेस्परेट ऍक्शन या अशा प्रकारच्या बातम्यांमुळे किंवा अशा वक्तव्यांमुळे समोर येऊ शकते की मनसे दूरचं चित्र पाहिल आणि आस्ते कदम घेईल, हे सगळं काय वाटतं? सध्या तरी मनसैनिकांच्या मनात प्रचंड खदखद आहे. ती संतोष धुरींनी व्यक्त केली होती, ती आडून संदीप देशपांडे व्यक्त करतायत असं म्हटलं जात आहे की ते कदाचित राज ठाकरे यांना भेटून विचारू शकतात की राजसाहेब आपल्याला यातला काय फायदा झाला. राज ठाकरे यांनी ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नेण्यात खूप मोठं योगदान दिलं, अदानींना दिल्या गेलेल्या जमिनी दाखवून. त्यामुळे त्यांना नाराज ठेवणं, त्यांना अटेंडेड ठेवणं हे उद्धव ठाकरेंना फारसं परवडण्यासारखं नाही आहे. उद्धव ठाकरे अत्यंत हुशारीने पावलं टाकत असतात नेहमी. संकटातही ते फार धैर्याने सामोरं जातात. त्यामुळे ते असं होऊ देतील अशी शक्यता वाटत नाहीये. पण यावेळेला ते राज ठाकरे यांना नेमकं देऊ तरी काय शकतात, कारण दोघही पक्ष विरोधातले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा जो खरंच काळाच्या बरोबर आहे का, किंवा बॉन्ड काय असेल एकमेकांना धरून ठेवणारा, यावर विचार करायची गरज आहे. कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेले आहेत. अगदी, आणि तो समान धागा शोधण्यामध्ये आता ठाकरे बंधूंना यश येतं का, एकमेकांना बांधून ठेवण्यात, ते बघावं लागेल. विश्लेषणासाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.